या माझे माय बाप हो, याला ते म्हणतात शैन हे होय दुय्यम, याला म्हणतात शैन हेच होय दुय्यम, नाही का येंगार फुकण्या वारल्या पापडा, येंगार फुकण्या तुला काही वाईट बोलली होती का हे? नाही तुला काही वाईट बोलली होती का? पहिल्या राऊंड माझं होतं ना, तू डायरेक्ट बायकोची गोष्ट केलास ना, म्हणते मात्र पायाने लागत हे चिंपट्या चिंपट्या चिंपट्या, तो बंदरांचा तो थुतूर पाहून घे पहिले आपला, तेव्हा सांगशील मुली शाईन. पण समजला का? चिमल्या तोंडाची थुतूर पाहून घे पहिले आपला, समजलात का? थुतूर पाहून घे म्हणलं पहिले आपला, बोलायची नाही बोलायची नको करू मला, समजलं का? असं तुला असं वाटत का कच्चं खाऊ का भाजीला खाऊ? समजला का? तू भेटा का समोर असं खायचंच का रे? काय वाटते तुले? नाही काय वाटते? पहिल्या राऊंड माझं तू काही वाईट बोलली होती का मी? तुला शिव्या दिली होती का? गाणं तरी माझं वाईट होतं का? जास्त आंघोळ आली असं तुझ्या सांगून दे, थोडी जिरवून नाही गेलं गरमी तर कायची गोष्ट, समजलं का? प्रश्न विचारला तो, मी प्रश्न विचारला तर म्हणते विशाल शिंदे होय म्हणते. जय भीम जय भीम जय भीम, विशाल शिंदे होय म्हणते. नाही व्यंग मास्टर नाही म्हणते, विशाल शिंदे होय म्हणते, समजलं का? विशाल शिंदेची बरोबर 7 जन्म घेशी तर नाही करू शकत, 10 जन्म घेशी तर नाही करू शकत, तुझी पुण्यही नाही, समजलं का? तुझी पुण्यही नाही म्हणलं ना, तुझी पुण्यही नाही, समजलं का? फालतू गोष्टीकडे जायचं नाही, सांगून ठेवतो, लक्षात ठेव, समजलं का? तुझी पुण्यही नाही. मी बोलतो काय मी म्हणजे याला प्रश्न विचारून मी त्याचं उत्तर तू का करते? जुड्या बांधतेस तू का करतेस तर त्याचं उत्तर नाही सांगत ना? तू का कर? फक्त या 2च बाई आहेत, 2च बाय तर तुम्हाला किती लोकांना पुढे तुला नाही पुरत का तुले? आम्ही दोघा दिवस लोक तुला चांगलं तुला भाजू भाजू खात हो नाही नाही म्हणतले, समजलं का? दोघ्यात जरी बाई असला नाही का तुझं उरून पोड वाचते तुले, दान नाही सुरू देत. तू का सांगशील का आम्हाला शेण पण झकलंडू? तू का सांगशील आम्हाला झकलंडू येते नाही का? याचे पैसे नको दे, याला गाणं ऐकून जाऊ दे, याचे पैसे द्या, थांबा, पैसे द्यायचे नाही, पैसे द्यायचे नाही, थांबा, याला ऐकून जाऊ द्या. हा जेवढा बोलला का सांगून द्या, याला ऐकून जाऊ द्या, याचे पैसे द्यायचे नाही काही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, हॅलो हो, आणि म्हणून मला म्हणायचं आहे, अरे तेरी रास्ते से चले उसे पकड़ना भी आता है, तेरी रास्ते से चले तो उसे पकड़ना भी आता है, और ज्यादा के नखरे दिखाए तो उसे पकड़ना भी आता है. ज्या मार्गाने चालतो तिला रस्ता किंवा वाट म्हणतात, ज्या मार्गाने चालतो तिला रस्ता किंवा वाट म्हणतात, ज्या थालीमध्ये जेवण करतो त्याला थाली किंवा ताट म्हणतात, अशी जो नंगार शायरी करतो त्याला पाखंडी समजला का? तुला काय वाटते? म्हणजे तोंडाचे बगर बकल करते, म्हणजे चबल टोंडी, म्हणजे चबल टोंडिया, तर तोंडात टाकू का म्हणजे सोयाबीनची वडी, गड्ड्यामध्ये कुचकून जागा तो बास बाबू कधी नाही ठोकलं तर काहीच नाही केलं म्हणतो ना, जास्त इतरावू नको, समजलास का? आणि म्हणून मला म्हणायचं आहे, हो हिऱ्याची अंगठी अन ऋतून बसली, अहो हिऱ्याची अंगठी अन ऋतून बसली, अन राया सोळाची माझ बोट, अहो राया सोळाची हे माझ बोट, दिवसाला झाली
लाही धरते लाही धरते लाही धरते लाही धरते सर्व संग घेते पंगा सर्व संग घेते पंगा पण हा नंगा कोणता एवढाचा झोडपा हा झोडपा लहानचा झोडपा किती सर्व गाई आले किती आगाई आले आणि हा नंगा आणि दिसतो बाई साला दिसतो बाई साला आणि म्हणून भर सभेमध्ये तिची साडी उतरवण्यात आली तिची साडी जरी उतरवली असेल नाकाच्या नकट्या तरी पण ती अजय सती आहे भर सभेत तिची साडी उतरवली असेल पण ते नंगी झाली नाही समजलं का उलट जनता त्याला अजय नंगी म्हणतात समजलं का हाकावण्या सांगला तर नाकाच्या नकटे आणि हाकावण्या कावचा नाकाचा शेंडा आपला सांगासाठी हे कावण्या सांगला असतं तिला कोठ्यावर जरी मांडलं असेल पण तुझ्या माणसाने मांडलं तिला कोठ्यावर समजलं का विचार शास्त्र पण आधी वाच मग तेव्हा मला शाही पण सांगतील समजलं का अरे शास्त्राचा लेख आहे त्या विधीचे विधान आहे वेश्याला त्या भगवंताजवळ जेव्हा तिचा प्राण जातो तर वेश्याला भगवंत स्वतः स्वयं ईश्वर तर जगाच्या जगत जाता तो स्वतः तिला सोनाच्या पाळण्यात झुलवतो कारण ते वेश्या जरी असेल पण तिला वेश्या मग तुझ्या माणसाने केलं तिला वेश्या समजलं का आणि म्हणून अरे थांब भाड्या आता तुझी भाड्या आता तुझी आता तुझी खोळ मोडतो तो नंगा होता त्याची नेस आणि शेपटी जात होती नरक खावाले गु खावाले आणि म्हणून अरे थांब भाड्या आता तुझी खोळ मोडतो म्हणते आमच्या माय बहिणी म्हणजे शाही नंगे तुमच्यापासून झाली ते समजलं का अरे थांब भाड्या आता तुझी खोळ मोडतो आणि या भरल्या गावामध्ये तुझी छाया
नाव घे म्हणते बोले किती कार्यक्रम दिलेस म्हणते तुला का देऊन घेऊन चालवलास का म्हणजे तुझ्या कार्यक्रमाचा मातानं होतो का म्हणजे गल्ले गल्ले खोटे काळाची लावू नको समजलं का अरे 2 वर्ष 3 वर्ष तुझ्या असं काय अडलं का माझं नाही अडलं का माझ्या 3 वर्ष तुझ्या असं काय अडलं का माझं मी घरी बसून राहिली का नाही घरी बसून मला नाकला दाखवायचं असतं नाकवाले नाही नाकला दाखवायचं असतं हा तसेच आमचे काकाजी ईश्वरजी जगणारे यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपये भेटणार धन्यवाद नमस्कार जय भीम आता नाव घे म्हणते माझं नागपूर जिल्ह्याचं आता म्हणते तुला कार्यक्रमाच्या माता नाव का सुटू बोटऱ्या तुझ्या कार्यक्रमाच्या माता होतो का सुटू बोटऱ्या 3 वर्ष तू असं पण ऐकलं का घरी बसून राहिलो का नाही घरी तू सांगशील का म्हणजे शाहीर पण नाही घरी बसून राहिलो का म्हणजे मेकअप न चांगले हा म्हणते माझा उजळ पडते म्हणजे केवढा याचा उजळ पडते बोटऱ्याचा सुटू बोटऱ्याचा केवढा उजळ पडते याचा सूर्यामध्ये घरी बोलायला माझा काना प्रकाश बा केवढा प्रकाश पडते याचा समजला का तुझी शाहिरी चांगली आहे तुझ्या शाहिरी तुझ्या गुळामध्येच किडा भरलाय समजलात का तुझी शाहिरीला वाईट म्हणत नाही तुझं कवित्व जोरदार तुझं गायन सुंदर आहे तुझा आवाज सुंदर आहे पण तू आधी किडा काढून फेक पहिले आपला समजलात का तो किडा आहे त्यामध्ये भरला तो किडा काढून फेक तेव्हा तुला माणूस की म्हणते मी समजला का फालतू बोलायला लावू नको मला आणि म्हणून मला म्हणायचं आहे एक छोटीशी रमाई सादर करते आणि त्याच्यानंतर मी माझं एक बाबाचं छोटस गीत सादर करते त्याच्यानंतर कार्यक्रमाला विराम देते